पुण्यामध्ये एबीव्हीपीनं तिरडी आंदोलन केले। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एबीव्हीपीचं हे तिरडी आंदोलन आहे। पुण्यामध्ये एसपी कॉलेज पासून एबीव्हीपी हा मोर्चा काढते आहे आणि हातात तिरडी घेऊन एबीव्हीपीचे विद्यार्थी आंदोलनाच्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। तर एसपी कॉलेजच्या गेट बाहेर हे एबीव्हीपीचं आंदोलन सुरू आहे। तिरडी आंदोलन आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी या आंदोलनावर लक्ष ठेवून थेट जाऊया आपण निलेशकडे। निलेश, एबीव्हीपी हे आंदोलन करते, अनोख्या पद्धतीने निषेध केला जातोय। हातात तिरडी घेऊन एबीव्हीपीचे विद्यार्थी आता आंदोलन स्थळी पोहोचलेले दिसतात। अनुपमा, बघितलं तर मागील आठवड्यापासून अशा प्रकारचे निषेध जे आहेत ते आता पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। खरंच आता या ठिकाणी पुण्यातील जे महत्वाचा रोड असलेल्या टिळक रस्त्यावर आता एबीव्हीपीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आता हे आंदोलन जे आहे सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने नेट परीक्षेमध्ये पेपर फुटीचा मोठा गैरव्यवहार झाला आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जे लिंक ज्या माध्यमांवर प्रसारित होती त्या लिंक वरच कारवाई करावी आणि जे संबंधित अधिकारी आहेत किंवा यातले जे शिक्षक आहेत त्यांच्यावर अधिकारी कारवाई करावी अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी एबीव्हीपीचे जे विद्यार्थी जे आहेत त्यांनी आता थेट तिरडी आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। हातात तिरडी घेऊन या ठिकाणी ते रोड फिरणार आहेत आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं मनोबल असेल किंवा त्यांचं भविष्य असेल जे अंधारात गेलेलं आहे त्याचं प्रतीक म्हणून त्यांनी या ठिकाणी आता तिरडी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एसपी कॉलेजच्या समोरील या परिसरामध्ये त्यांनी तिरडी जे आहेत ती घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या घोषणा ज्या आहेत ते दिल्या जात आहेत। कारवाईची मागणी जी आहे ती आता विद्यार्थ्यांकडे होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण हे थेट दृश्य पाहतोय की ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर आंदोलनावर लक्ष ठेवून राहा। हे आंदोलन पुढे आणखी वाढणार का हे आपल्याला पाहावं लागेल। एसपी कॉलेजच्या बाहेरची ही दृश्य खाली तिरडी आहे आणि एकंदरीतच नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत जे काही घडलं आणि पुण्यामधून यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये या आरोपींचा सहभाग होता हे सुद्धा आता पुढे आलंय आणि आज सगळ्याचा निषेध आता केला जातोय।